तर एकीकडे आपण बघतोय विधानसभा निवडणूक संपली, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झाले आणि आता आमदारांना शपथही देण्यात आली। मात्र अद्यापही मुद्दा गाजतोय तो ईव्हीएमचा। तर ईव्हीएम विरोधातला मुद्दा आता थेट सुप्रीम कोर्टाच्या दारात पोहोचलाय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात येणार आहे। तर या संदर्भात शरद पवार उद्या दिल्लीमध्ये महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांसह वकिलांची भेट घेणार आहे। यासोबतच पुण्यातले विधानसभेला पराभूत झालेले उमेदवार देखील सुप्रीम कोर्टात जाणार आहे। यामध्ये संजय जगताप, प्रशांत जगताप, रमेश बागवे यांच्यासह अनेक उमेदवार उद्या दिल्लीमध्ये वकिलांची भेट घेतील अशी माहिती सध्या मिळते। तर महाविकास आघाडीची एकंदरीत ईव्हीएम विरोधातली भूमिका आपण पाहिलेली आहे आणि त्यामुळेच आता या भेटीगाठींचा सिलसिला जो आहे तो सुरू झालेला आहे। महाविकास आघाडीचे जे पडलेले उमेदवार आहेत त्यांचं म्हणणं आहे की ईव्हीएम मध्ये कुठेतरी घोटाळा झालेला आहे, म्हणूनच आमचे उमेदवार पडलेले आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार दिल्लीमध्ये आलेले आहेत आणि ते कायदेशीर चर्चा देखील करणार आहेत। ना आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे। आम्ही रितसर 7 दिवसाच्या आत त्या ठिकाणी निवडणूक आयोगाकडे आम्ही पत्र देऊन त्या ठिकाणी चलनाने पैसे भरले की त्या ठिकाणी आम्ही ज्या संशयित ज्या मतपेट्या आहेत की व्हीव्हीपॅट आहेत त्याची मोजणी करावी, रिकाउंटिंग करावी, परंतु अजून त्या संदर्भात कुठल्या प्रकारचा तशा प्रकारचा पत्रव्यवहार निवडणूक आयोगाकडून आम्हाला या ठिकाणी केलेला नाही आणि म्हणून या ठिकाणी आमचा सर्वांचा या ठिकाणी संशय आहे की या ठिकाणी व्हीव्हीएमवरच त्या ठिकाणी आमचा संशय आमचाच नाही तर आमच्या मतदारांचं ज्याने आम्हाला मतदान केलं आहे त्यांचाही त्या ठिकाणी संशय आहे। म्हणून या संदर्भात आज आम्ही दिल्ली या ठिकाणी आलेलो आहे। आदरणीय पवार साहेबांची भेट घेऊन त्या संदर्भात त्यांचं मार्गदर्शन घेऊन पुढील रणनीती आम्ही या ठिकाणी ठरवणार आहोत। एखाद्या तालुक्यामध्ये माझ्याविषयी नाराजी असेल तर मान्य आहे, दुसऱ्या तालुक्यात पण सरसकट सर्व मतदारसंघामधल्या सगळ्या बूथवर मी मागं आहे, माझा गाव वगळता, हे अनाकलनीय आहे ना। त्यामुळे हा घोटाळाच आहे, याचे आकडे तसे त्याच्या आकडेवर बोलत आहेत। तुम्ही ईव्हीएम सरकारला ईव्हीएम हटवायला काय अडचण आहे? अरे तुमची लोकप्रियता जर वाढली तर तुम्ही म्हणा ना खुल्या दिलानं की चला बॅलेटवर निवडणुका घ्या, इथून पुढेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सगळ्या निवडणुका आम्ही बॅलेटवर घेतो। तुम्हाला जर तुमच्या लोकप्रियतेवर एवढा विश्वास आहे तर तुम्ही काकच खाताय, ईव्हीएमची अडका लापताय। तुमची लोकप्रियता नरेंद्र मोदीपेक्षा मोठी झाली काय? म्हणजे लोकसभेला जागा कमी होतात महाराष्ट्रात आणि विधानसभेला